त्यानंतर आपण बघूयात धडा क्रमांक 4 अर्थ नियोजन। या पाठाबद्दलचे जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीसुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही जाऊन रेफर कराव्यात अशी माझी विनंती आहे, कारण त्याशिवाय तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय कुठल्याही धड्याचं किंवा कुठल्याही प्रकारचे गणित तुम्ही सोडवू शकत नाही। जसं एखाद्या विषयामध्ये तुम्हाला जर का आणखीन जास्तीचं नॉलेज हवं असेल तर तुम्हाला त्याचा पाया त्या विषयातला तुमचा भक्कम असावा लागतो, आणि तो पाया हा अर्थनियोजन या धड्यामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा आणि तुमचा जे काय बेसिक कन्सेप्ट सगळ्या जे काय डाऊट्स असतील त्या क्लिअर करून घ्या। तेव्हा यात कुठल्या कुठल्या प्रकारचे गणित येतात ते आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आज। तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी तर क्लिअर दिल्यात, जीएसटी आणि शेअर। ओके, आता सर्वप्रथम आपण जीएसटी बद्दल समजून घेऊ, नंतर आपण शेअर्स बद्दल समजून घेऊया। तर जीएसटी मध्ये काय दिलंय, तर जीएसटीचा तुम्हाला एक तर दर देतात, तर तो जीएसटीचा दर जो असतो तो दोन प्रकारे डिवाइड होतो, एक तर एसजीएसटी किंवा सीजीएसटी। एसजीएसटीलाच आपण यूटीजीएसटी सुद्धा घेऊ शकतो, कारण हा राज्यांचा असतो आणि हा केंद्रशासित प्रदेशांचा असतो आणि हा मात्र केंद्राचा असतो। तर जीएसटी कितीही असला तरी त्याचा निम्मा जो असतो, आपण जर पकडलं की जीएसटी 18% आहे तर त्याचा निम्मा म्हणजे 9% या दोन्ही आपण म्हणू सीजीएसटी आणि एसजीएसटीची टक्केवारी असते। तर तेव्हा तुम्हाला हा एक प्रश्न येतो एक मार्काला की जीएसटी एवढा असेल तर मग एसजीएसटी किती, किंवा असा येतो प्रश्न की सीजीएसटी एवढा असेल तर जीएसटी किती, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात एक मार्काला। आता हा कॅल्क्युलेट कसा करायचा, तर साधे तुम्हाला दोन गोष्टी आल्या पाहिजेत। त्याआधी आणखीन एक बेसिक कन्सेप्ट जी आहे ती मी इथं क्लिअर करतो की दोन किमती आहेत बघा इथं, एक तर करपात्र असते किंवा करासह असते। आता करपात्र कुणाला म्हणायचं, करासह कुणाला म्हणायचं, तर करपात्र ही रक्कम अशी की ज्या वस्तूच्या अशी किंमत आहे की ज्या किमतीवर अजून कर लावणं बाकी आहे, कर लावणे बाकी आहे, म्हणजे लावायचा आहे अजून, कर लावलेला नाही। आणि करासह म्हणजे करयुक्त आपण म्हणूया, ज्याचा अर्थ होतो की या रकमेमध्ये कर जो असतो तो इन्क्लूड केलेला असतो, मग आपण नेहमी याच्यावर कर लावतो। ओके, मग प्रश्न कसा असतो की एक तुम्हाला कुठली तरी करपात्र किंमत देतात, समजा 1200 रुपये करपात्र किंमत आहे, कराचा टक्केवारी देतात। ओके, टक्केवारी जीएसटी मध्ये आहे समजा 12%, तर तुम्हाला म्हणतात की कर काढा किंवा करासह किंमत काढा। अशा प्रकारचं गणित असेल तर तुम्ही काय करता, सूत्र तुमचं असं आहे की बघा 12% जीएसटी बरोबर काय येतं, करपात्र किंमत गुणिले दर भागिले 100। मग करपात्र किंमत काय येतं 1200, मग ती 1200 गुणिले दर आहे तुमचा 12 भागिले 100। ओके, तर तुम्ही याला भागू शकता, याला सुद्धा भागू शकता, तर हे 2 0 या 2 0 जातील आणि 12 गुणिले 12 ही आपल्याला राहील, तर 12 गुणिले 12 होतात 144 रुपये। तर मग 1200चे 12% जीएसटी किती झाला, 144 रुपये। आता कुठलीही करासह किंमत जी असते ती कशी असते, तर करासह किंमत असते करपात्र किंमत अधिक तो आलेला कर। मग आता या केसमध्ये जर आपण करासह किंमत काढायची असेल तर आपली करपात्र किंमत आहे 1200 आणि अधिक आत्ता आपण कर काढला तो 144, तर या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती होईल 1344 रुपये। मग आपली करासह किंमत किती आली, 1344। हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी। ओके, याच्यानंतर आपल्याला अजून जीएसटी वरती कुठले प्रश्न येतात, तर जीएसटी वरती अजून प्रश्न येतात ते म्हणजे की तुम्हाला आयटीसी काढायला सांगतात, आयटीसी। आता हा आयटीसी काय असतो, आयटीसी असतो इनपुट टॅक्स क्रेडिट। आता हे इनपुट टॅक्स क्रेडिट काय आहे, तर मार्केट चेन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। मार्केट चेनमध्ये आपण असं म्हणतो की कंपनीने शेअर दिला, कंपनीने वस्तू जी आहे ती होलसेलरला दिली, होलसेलरने रिटेलरला दिली आणि रिटेलरने ती ग्राहकांना दिली। तर ग्राहकाने टॅक्स दिला, रिटेलरने सुद्धा टॅक्स दिला आणि होलसेलरने सुद्धा टॅक्स दिला, परंतु हे जे होलसेलर आहेत
किंवा रिटेलर आहेत, हे दोघांनी ती वस्तू काय फोडून उपभोगलेली नाही. त्यामुळे ह्या दोघांनी दिलेला जो टॅक्स आहे, तो त्यांना परत मिळणं हे ह्यांचा तो अधिकार आहे असं म्हणेन मी, की त्यांनी भरलेला टॅक्स त्यांना परत मिळाला पाहिजे. मग हा जो त्यांनी ऑलरेडी भरलेला असतो त्यालाच बोलायचं इनपुट टॅक्स, आणि जो त्यांना मागून टॅक्स येतो वस्तू विकल्याच्या नंतर त्याचं नाव आहे आउटपुट टॅक्स. ओके, आता तुम्ही इथं समजून घ्या व्यवस्थित की यांनी जर इनपुट टॅक्स ऑलरेडी दिलेला आहे तर त्याला पाठीमागून येणारा आउटपुट टॅक्स जो आहे तो आल्याच्या नंतर यांनी जे ॲडव्हान्स रक्कम दिलेली होती इनपुट टॅक्सच्या माध्यमातून, ती रक्कम आउटपुट टॅक्समधून आलेल्या टॅक्समधून तो मायनस करेल आणि राहिलेली रक्कम जी आहे ती तो गव्हर्नमेंटला देऊन टाकेल. मग तिथंच आपल्याला काढायचं आहे त्यांचा देय GST. आणि यासाठी एक गणित तुम्हाला येतं की एखाद्याचा देय GST काढा म्हणतात. देय GST कसं काढणार, तर त्यासाठी काढायचं आहे आउटपुट टॅक्स वजा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच काय की एखाद्यानं समजा एखाद्या होलसेलर किंवा रिटेलरनी टॅक्स गोळा किती केला, तर तो गोळा केला 1500 रुपये समजा, आणि ITC म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स दिला किती होता, तर तो दिला होता समजा 1200 रुपये. तर तो काय करेल, 1500मधून आलेल्या टॅक्समधून दिलेला टॅक्स मायनस करून घेईल आणि उरलेली रक्कम म्हणजे 300 रुपीज हा त्याचा गव्हर्नमेंटला देणं लागण्याचा हा देय GST. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 300 रुपये याने किंवा याने स्वतःच्या खिशातून दिलेले नाहीत, ते खिशातून जातात पैसे त्याचं रिझन आहे की हाच आहे तो जो ती वस्तू उपभोगतो आहे. म्हणजे हा एक पेन आहे, उदाहरण घ्या, हा पेन आहे, हा पेन याने फक्त कॅरी करून ह्याला दिला, ह्याने पण फक्त कॅरी करून ह्याला दिला, पण याने तो पेन फोडला आणि त्या पेनाचा यूज केला. त्यामुळे टॅक्स जो आहे पेनावरचा तो हा व्यक्ती देणार, हे दोघं देणार नाहीत. त्यामुळे ह्यांनी जो ट्रान्झॅक्शनमध्ये टॅक्स दिलेला आहे या दोघांनी, तो त्यांना माघारी मिळणं गरजेचं आहे. पण ते माघारी पण त्यांना लगेच नाही मिळणार, त्यांनी काहीतरी परत पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये टॅक्स गोळा पण केला पाहिजे. मग जो टॅक्स दिला तो इनपुट टॅक्स, जो टॅक्स गोळा केला तो आउटपुट टॅक्स. मग जेव्हा गोळा केलेल्या टॅक्समधून दिलेला टॅक्स आपण मायनस करतो त्यावेळेस त्यांचा मिळतो तो देय GST. त्यामुळे हे एक प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला येतं परीक्षेला, त्याचा पण तुम्ही सराव करा. त्यानंतर आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जाऊयात. आपलं पुढचं सेगमेंट आहे शेअर्समध्ये तुम्ही समजून घ्या. शेअर्समध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आहेतच, पण मी इथे आणखीन थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट ती म्हणजे शेअर्सची दर्शनी किंमत, त्याला आपण म्हणूया फेस व्हॅल्यू. बरोबर, दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, आणि बाजारभाव म्हणजे बाजारातली किंमत, त्याला आपण म्हणतो MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू. आता हे फेस व्हॅल्यू काय असतं, ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये येतो त्यावेळेस त्याची जी एक पायाभूत किंमत असते त्याला म्हणतो आपण फेस व्हॅल्यू. आणि ही फेस व्हॅल्यू दिवसेंदिवस जसं त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट वाढत जाते तशी त्याची फेस व्हॅल्यू ही वाढत जाते किंवा कमी होत जाते, काही होऊ शकतं दोन्ही बाजूला. समजा ती वाढत गेली, जशी ती वाढेल किंवा जशी ती कमी होईल, ती त्या पर्टिक्युलर डेला ज्या दिवशी तुम्ही ते विकत घ्यायला किंवा विकायला जाणार त्या वेळेस ते जी रक्कम असेल त्याला म्हणू आपण मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आजच्या तारखेला त्या शेअर्सचा भाव किती आहे त्याला म्हणायचं बाजारभाव. मग तुमची जी काही खरेदी विक्री चालते ती या तुमच्या मार्केट व्हॅल्यूवर चालते. कळलं? मग आता जर शेअर मार्केटमध्ये जर का सगळं ह्या मार्केट व्हॅल्यूचंच चालणार असेल तर मग फेस व्हॅल्यूचं काम काय, तर फेस व्हॅल्यूचं खूप महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे त्याच्यावर मिळतो आपल्याला डिव्हिडंड. डिव्हिडंडचाच अर्थ आहे लाभांश. या दोन गोष्टी खूप भारी पद्धतीने तुम्ही क्लिअर करून घ्या की एक तर दर्शनी किंमत डोक्यात आली की सगळ्यात आधी डिव्हिडंड किंवा लाभांश आला पाहिजे डोक्यात, बाजारभाव डोक्यात आले की सगळ्यात आधी खरेदी विक्री डोक्यात आली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काय बाजारात जाऊन शेअर्स विकत घेतात तो या भावावर घेता, आणि तुम्हाला जी कंपनी डिव्हिडंड देते, लाभांश देते, ती या किमतीवरती देते. जर का कंपनीने या बाजारभावावर डिव्हिडंड द्यायला सुरुवात केली त्या दिवशी त्या कंपनीला टाळे लावून घरी जावं लागेल, हे लक्षात घ्या. कारण की बाजारभाव हा खूप जास्त असतो दर्शनी किमतीच्या मानाने, त्याच्यावर डिव्हिडंड द्यायचं म्हटलं तर कंपनीला ते परवडणार नाही. सो त्यात आपल्याला पडायचं नाही आहे. पण गणित ह्याच्यावरती कसं येतं ते समजून घ्या. ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर गणित असं येईल की तुम्हाला एक दर्शनी किंमत देतील
काहीतरी दर्शनी किंमत समजा दिली तुम्हाला एक 70 रुपये दर्शनी किंमत दिली आहे. त्यानंतर सांगितलं बाजारभाव, तोही तुम्हाला सांगितला एक 120 रुपये पकडा. आणि म्हटलेत की किती शेअर्स घेतले, तर शेअर्सची संख्या आहे तुमची 50 शेअर्स आपण विकत घेतले. तर म्हणले की 1 नंबर गणित कसं येते बघा. 1 नंबर हे शोधा की एकतर लाभांश किती मिळाला, 2 नंबर तुमची एकूण गुंतवणूक किती झाली, असे काही प्रश्न तुम्हाला विचारले. तर 1 बाय 1 आपण प्रश्न घेऊयात. बघा आता लाभांश किती आहे किंवा एकूण गुंतवणूक किती आहे. तुम्ही एकूण गुंतवणूक म्हणजे बाजारात शेअर्स खरेदी विक्री केले, कशावरती खरेदी विक्री करता तुम्हाला मी सांगितलं 120 म्हणजे ह्या बाजारभावावरती करता. त्यामुळे आता एकूण गुंतवणूक कशी काढायची, एकूण गुंतवणूक आता ती 2 ह्याच्यावर काढूया. एकूण गुंतवणूक कुठली, मार्केट व्हॅल्यूची. काय आहे एकूण गुंतवणूक, शेअर्स घेतलेत 50 आणि एक शेअरची किंमत आहे 120, त्यामुळे 50 गुणिले 120 तर 12×5 60 आणि हे 2 शून्य आहे अशी, म्हणजे तुम्ही टोटल गुंतवणूक मार्केट व्हॅल्यूवर किती गुंतवली 6000. आता दुसरी एक एकूण गुंतवणूक काढू शकतो आपण तुमच्या दर्शनी किमतीवर. एकूण गुंतवणूक ती तुमच्या दर्शनी किमतीवरती किती होईल, 50 शेअर्स आहेत आणि दर्शनी किंमत आहे 70, त्यामुळे 70. तर मग 5 7 35 आणि हे 3500. म्हणजे टोटल तुम्ही गुंतवले किती 3500 रुपये दर्शनी किमतीवर. आता बघा, आता आपल्याला काढूयात लाभांश. लाभांश हा तुम्हाला कशावर मिळणार आहे, फेस व्हॅल्यूवर. मग फेस व्हॅल्यूवर तुम्ही किती पैसे गुंतवले एकूण 3500. मग लाभांश असणार आहे 3500चा लाभांशची टक्केवारी मी गणितामध्ये नाही दिली आहे. ठीक आहे, इथे एक हे करतो की लाभांश 20% काढा असं समजूयात. तर बघा आता 20% लाभांश काढायचं तर सरळ मगाशी जी टक्केवारी केली तीच एकूण गुंतवणूक फेस व्हॅल्यूवरती गुणिले लाभांशची टक्केवारी भागिले 100. 2 शून्याला हे 2 शून्य गेले, राहिले 35 गुणिले 20. तर 35 दुणे 70 आणि हे 2 शून्य हॅश. बरोबर आहे. म्हणजे इथे हा शून्य नाही आहे, म्हणजे हा शून्य पण नाही येणार. 35 दुणे 70 म्हणजे 200 रुपये. तर लाभांश किती आला, लाभांश आला तुमचा 700 रुपये. एवढा लाभांश तुम्हाला मिळालेला आहे. अशा प्रकारचं एक गणित तुम्हाला येतं बघा. अत्यंत सोपं गणित आहे. फक्त या 2 गोष्टी की इथं जे मी सांगितलं ते की दर्शनी किमतीवर काय चालतं, तर तिथे डिव्हिडंड मिळतो. बाजारभावावर तुमची खरेदी विक्री चालते. मग तुम्ही जे एकूण पैसे गुंतवले ते 2 प्रकारे निघतात. एक तर तुमच्या बाजारभावावर पण मिळतात आणि तुमच्या एकूण म्हणजे ह्याच्यावरती फेस व्हॅल्यूवरती म्हणजेच दर्शनी किमतीवर सुद्धा मिळतात. ठीक आहे. तर आता आपण पुढे बघूयात पुढची गोष्ट, म्हणजे पुढच्या प्रकारचं गणित, ते म्हणजे शेअर्सची आता ॲक्च्युली खरेदी विक्री कशी चालणार आहे. ठीक आहे. बघा आता शेअर्स जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर ॲक्च्युली 3 प्रोसेसमधनं शेअर्स जातो. एक तर त्या शेअर्सची किंमत, जसं की आपण म्हणूया की आधारभूत किंमत, ओके, प्लस तुम्हाला दलाली द्यावी लागते. शेअर्स डायरेक्ट कंपनीकडनं घेत नाही आपण, शेअर्समध्ये आपल्याला दलालाकडून शेअर्स घ्यायला लागतात. त्यामुळे त्या शेअर्सची खरेदी विक्री करताना आपल्याला दलाली द्यावी लागते. प्लस आपल्याला दलालीवरती GST पण द्यावा लागतो. दलालीवर GST द्यावा लागतो. ह्या 3 किमतींना एकत्र करून आपण शेअर्सची खरेदी करतो आणि ज्यावेळेस विक्री करतो त्यावेळेसचं एक गणित जे आहे ते वेगळं आहे थोडंसं. फक्त यात ह्यांची सबस्ट्रॅक्शन करायचे, मायनस करायचे, ते नंतर घेऊयात आपण. मग समजा शेअर्सची किंमत आहे एक पकडू आपण 5000 शेअर्सची किंमत झाली टोटल. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला दलाली द्यावी लागले एक समजून चालूयात 500 रुपये आणि GST जो आहे तो द्यावा लागला आपल्याला 3 रुपये समजा. तर तुमची टोटल जी शेअर्सची खरेदी झाली ती 5000 अधिक 500 5500 आणि 3, तर ते होईल 5503 रुपये. एवढी रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. आता हे वेगळं असं काहीच नाही आहे, जे तुम्ही बघा आता ही टक्केवारी जी आहे ना तेच पद्धतीने करायचं आहे. फक्त दलाली ही काहीतरी एकदम पण मोठी नसते. दलाली ही अशी 0.2% वगैरे असते आणि या दलालीवरती तुम्हाला हा GST जो आहे तो काहीतरी एक 18% वगैरे तुम्हाला काढावा लागतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करणार,
तर मी फॉर्मॅट देतो बघा, शेअर्सची किंमत गुणिले दलालीची टक्केवारी, दलाली शेकडेवारीमध्ये भागिले 100, हे जे काय तुमचं उत्तर येईल, ठीक आहे, याच उत्तराचे म्हणजे ही जी काय दलाली येईल त्या दलालीचे, ओके, ही दलाली गुणिले 18% GST आणि भागिले 100, हे करून हे जे उत्तर येईल या उत्तरात हे उत्तर अधिक करा आणि शेअरची तुमची मूळ किंमत ही अधिक करा, म्हणजे इथं आपण जे केलं त्या पद्धतीने मग हे तुमची शेअरची खरी किंमत मिळते. ओके, आता हे झालं खरेदी करताना. शेअर्स खरेदी वेळी. ओके, आता हे बघूयात आपण इकडे शेअर्स विक्री वेळी. शेअर्स विक्री वेळी. विक्री वेळी काय चालतं, तर हेच सगळं सेम आहे, हेच आहे. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की तुमची शेअर्सची किंमत येईल ठीक आहे. त्यानंतर आता इथे बघा मी अधिक करतो आणि ब्रॅकेट देऊन तुम्हाला दलाली आणि वजा, सॉरी इथे वजाबाकी करतो, इथे बेरीज दलाली अधिक दलालीवरील GST, हे शेअर्सची किंमत आली म्हणजे जी काय असेल ती विक्री करताना, वजा दलाली आणि दलालीवरचा GST, ह्या दोघांची बेरीज करून ती जर ह्यातून आपण मायनस केली तर आपल्याला शेअर्स विकल्यानंतर दलालाकडनं पैसे मिळतात. आता दलाली काय असतं म्हणजे हे का असं करायचं आहे, इथं वजाबाकी का, कारण की जर आपण दलालाला दलाली द्यायचीच आहे, त्याच्यावर GST द्यायचाच आहे आणि दलालच आपल्याला पैसे मागे देणार आहे शेअर्स विकल्यानंतर, तर दलाल काय म्हणतो की मी माझी दलाली आणि त्याच्यावरचा GST मी आधीच तुझ्या रकमेतून वजा करून घेतो आणि मग उरलेली रक्कम तुला देतो, असा तो साधा हिशोब असतो. त्यामुळं ते डायरेक्टली वजा होऊन जातं आणि तुम्हाला तुमची किंमत मिळते. ठीक आहे, या सगळ्या प्रकरणांमधून पण अजून एक तुम्हाला शेअर्सची किंमतसुद्धा काढायची किंवा शेअर्सची संख्या काढायची पण गणितं येतात. ती गणितं पण अत्यंत सोपी आहेत, पण संभाव्य गणितं जी आहेत ती या प्रकारचीच आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटायलाच पाहिजेत, त्यासाठी प्रॅक्टिस करा खूप जास्ती. आता या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर भर द्यायची आहे. कितीही केला अभ्यास तरी कमी पडतो असं म्हणतात आणि जास्तीत जास्त अभ्यास करूनसुद्धा थोडंसं मुलं कंटाळतात, पण आता ही कंटाळा करायची वेळ नाही आहे. ह्याच्यावरती थोडासा फोकस करा. राहिलेले थोडे दिवस तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत केली पाहिजे. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल तुमच्या अभ्यासामध्ये, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही शंका असतील तुमच्या तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये मला तुम्ही विचारू शकता, त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. सर्व मुलांपर्यंत या बेसिक कन्सेप्ट गेल्या पाहिजेत. आपला हेतूच आहे की प्रत्येक मुलाला प्रत्येक उत्तर आलं पाहिजे, स्वतःचं स्वतः सोडवता आलं पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.